सुंदर ते झाड उभे विठेवरी सुंदर ते झाड उभे करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी घंटी कौस्तुभमणी विराजित घंटी कौस्तुभमणी विराजित घंटी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड सुख म्हणे माझे ते सर्व सुख पाहिन त्रिमुखावरीने सुख म्हणे माझे ते सर्व सुख पाहिन त्रिमुखावरीने सुख म्हणे माझे हे ते सर्व सुख पाहिन त्रिमुखावरीने तुझे हरे मला कसे पितांबर आवडले निरंतर जीवाने तुझे हरे मला कसे पितांबर आवडले निरंतर जीवाने ढोपार रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी Sobro
हेची देवा पै मागत देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा सेवा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परिणत को हरि भक्ति परिणत को हरि वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापते याची जावे पुढता पुढते याची जावे पुढता पुढते वास द्यावा पंढरीला वास द्यावा पंढरीला हरिदासाचा
सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरी. संग हरिदासाचा हरिदासाचा सदा संग सदा सदा संग हरिदासा जवळ गावा पंढरीचा सदा संग सदा संग सदा संग हरिदासा हरिदासाचा सदा 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 हरि दासाचा सदा संग हरिदासा पंढरीचा सदा
होतं तेव्हा खाऊ घालतात तुम्ही. पूर कष्टाचं आहे बरं. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नॉर्मल विकू द्या, कडक वाटतंय तिला. जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. विठ्ठल विठ्ठल योगपीठितटी भीमरथ्यामोरं पुण्डरीकाय दातुं निन्दे समाकर्त्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथमन पांडुरंग करो प्रथमन मान. वा ओंकार बाबा लस कडक शिकवले लेकर मस्त. पांडुरंगा करू प्रथम नवसेचरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लुपावून झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ती भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस्फुर व्हावी. मस्तक ही पायावर यावर करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनामाद्वारा हरी भेटी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजबरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथ्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या. धन्य 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 निवृत्ती सकया
धन्य 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 निवृत्तीराया, धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर, आदत्रय जरणी मुक्ताबाई, माते कृपा करीवर धस्ते मजबरी, आदिनाथ अनुग्रह नाथासे दिदला, नाथे हस्त ठेविला मस्तके तुमच्या, हेची देवा पै मागत चरण सेवा, खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासन. प्रस्तुत विकू कमी कर थोडा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके भक्त भक्त शिरोमणी, एवढा प्रभू व्हावे त्याने संपुष्टी राहावी या न्यायाने ज्यांनी भगवान परमात्म्याला निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला सगुण साकार बनवलं. पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके भक्त वारकरी संप्रदायातले सगळ्यात ज्येष्ठ संत. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी संबंध भारतभर पंजाब प्रांतामध्ये गुरदासपूर नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये घुमान नावाच्या गावापर्यंत जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी त्यांनी केला. असं म्हटलं जातं, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. याचप्रमाणे भगवान ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक, तर नामदेवराय त्याचे प्रचारक आहेत. 82 वर्षाचं अलौकिक सामर्थ्यवान आयुष्य भगवान परमात्म्याच्या कृपेने श्री संत नामदेव महाराजांना लाभलं. आणि त्या नामदेव महाराजांच्या गाथ्यातील मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो आपल्या पुण्यपावन श्रीक्षेत्र नांदुर्डी या ठिकाणी साधुसंतांच्या पदस्पर्शन पाहून झालेली भूमी. सालाबाद प्रमाणे झाला अखंड हरिनाम कीर्तने 7 वर्षे 29 आणि 29व्या वर्षाचे 7व्या दिवसाची मागणीपर प्रकरणातील सेवा. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक तरुण मित्र मंडळ दातृत्ववान दाते अन्नदाते आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सेवा. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे विकासदादा जाधव यांनी बऱ्याच दिवसा अगोदर मला दिली होती. आजच्या कीर्तनाचं जे दातृत्व ज्या भाग्यवान दात्यांनी स्वीकारलं, सगळे तरुण आहेत. आजचं कीर्तन ज्यांनी स्वीकारलं ते सगळे माझे तरुण बांधव. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, धन्य जगी तोची एक. लोक नको नको त्या ठिकाणी नाचतायत. काल तर आम्हाला लय त्रास झाला गाडी काढायला. लय नाचलेत लोक, पण कुठे नाचावं, का नाचावं, कोणासमोर नाचावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. लोक कुठेही नाचतात, हाई झुमका तिथेही नाचतात. जेव्हा मनका मुडतो तेव्हा कळतं की आपलं चुकलं होतं. आमच्या सगळ्या तरुण बांधवांनी आजची ही सेवा घेतलेली आहे. ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे योगेश दादा मोतीराम निफाडे, श्री हरिभक्तीपरायण पवन दादा कैलास खैरे, श्री हरिभक्तीपरायण अक्षय दादा अरुण खैरे, या सगळ्या माझ्या तरुण भावांनी आजच्या कीर्तनाचं दातृत्व स्वीकारलं. आजचं संत भोजन श्री हरिभक्तीपरायण भागीरथ भाऊ राऊत यांच्याकडून आजचं नाही ना, ते लिहिले तिथे कालचं असेल मग ते. सॉरी शक्तिमान, ठीक आहे ना, झालं चुकलं, माफी. तिथे लिहिलेलं होतं नाव म्हणून. 29 वर्षापासून आपण हा सोहळा संपन्न करीत आहात. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले गुणीजन उपस्थित आहेत, ज्यांच्या घरात वारकरी संप्रदायाची सेवा आहे. दोघं बापलेक वारकरी संप्रदायाची सेवा करतायत. नाही तर दोघं बापलेक एका ठिकाणी सापडत नाही, तसे बऱ्याच ठिकाणी सापडतात. भांडणं करायला, मारामाऱ्या करायला, जुगार खेळायला, सरकार मान्य, परमिट रूम, शिडफाटा, म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी. पण दोघी बापलेक कीर्तनात वारकरी संप्रदायात प्रचार प्रसार करताना सापडत नाही. तो सुवर्णयुग आमच्या रायते महाराजांच्या जीवनात आलेला आहे. महाराजांचे सुपुत्र मृदंगाचार्य तालमहर्षी श्री हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज रायते महाराष्ट्रांची उपस्थिती मृदंगाला आहे. भजन सम्राट संगीत अलंकार गान गंधर्व ऋषिकेशजी महाराज नवले, संबंध महाराष्ट्रात तरुणांच्या आवडीचं असं हे नाव आहे. आणि संबंध महाराष्ट्राला गेल्या 25 वर्षापासून आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे रामायणाचार्य आदरणीय ढोकबाबांच्या सोबत ज्यांची बरेच दिवस त्या ठिकाणी रामायणाची सेवा त्यांनी केली, आमचे बंधू आप्पासाहेब श्री हरिभक्तीपरायण आदरणीय निळोबराय सूर्यवंशी आप्पांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. दोघं चोपदार विनेकरी ओंकार महाराजांच्या संस्थेतले सगळे लेकरं, तसेच
या कार्यक्रमासाठी परिसरातून भरपूर मंडळी आली. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तीपरायण नारायण पाटील देवपूरकर, श्री हरिभक्तीपरायण आमचे बंधू. या परिसरात कुठलाच कार्यक्रम ते सोडत नाही, आमच्यावरती विशेष प्रेम आहे. ते आमचे शिवराज भाऊ पालखेडवरतून. मला गाडीची अडचण आली. नंदुरबारला काल कीर्तन होतं, सकाळी आडेफाट्याला संस्थांवरती कीर्तन होतं, शक्य होत नव्हतं. आमचे पोपऱ्याचे सरपंच आदरणीय दासभाऊ यांनी सांगितलं, महाराज चिंता करू नका, मी माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून तुमच्यासोबत येतो. ते आलेत. रापम राज्य महामार्ग परिवहन मंडळामध्ये आमचे आदरणीय शिवाजी महाराज मोठ्या पदावरती, ते पण आलेत. अण्णा मिस्त्री आलेत, लालचंद भाऊ, ही सगळी मंडळी मला घेऊन आली. एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. साऊंड सिस्टीम चांगला आहे दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आजचा दिवस वारकरी संप्रदायातला खूप मोठा महत्त्वाचा दिवस आहे. आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. देवाची जयंती साजरी होते, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. तुमचा आपला पित्तरपाटा असतो, आणावा लागतो तो देव. होऊन येतात ते संत, जन्माला येतात ते तुम्ही आपण जीव. म्हणून देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, आपलं श्राद्ध पक्षातलं त्या ठिकाणी श्राद्ध घातलं जातं. जीव जगत जगदीश्वर, जीव जगत असतो, देव त्याला जगवीत असतात, संत त्याला जागे करत असतात. संतांनी जागे करण्याचं त्या ठिकाणी कार्य आजपर्यंत केलेले मायबाप. हा कालखंड इतका पवित्र आहे. काल संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा होता आणि आज संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज साजरा होतो संबंध महाराष्ट्रभर. आपण भाग्यवान आहेत की 29 वर्षापासून हा सोहळा अव्याहत अखंडितपणे सुरू आहे. 29 वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. सध्या तरी ग्रामस्थांना धन्यवाद, तुमच्या दातृत्वातून हा सोहळा संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक युगामध्ये भगवंतांना अवतार घेतले. अनंत अवतार घेसी. जसं देव अवतार घेतो तसे संत सुद्धा देवाच्या सोबत अवतार घेतात. जेवढे झाले किंवा जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात संत सोबत असतात. तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानराच्या फौजा. भगवान गोपालकृष्ण झाले, ते म्हणता आम्ही तुमचे सवंगडी झालो. आता तुम्ही उभे विटेवरी आणि आम्ही झालो वारकरी. मग कलियुगामध्ये भगवंतांना अवतार घ्यायचा ठरवला. हाती शस्त्र धरलं नाही. भगवंतानं कलियुगामध्ये सांगितलं की या कलियुगामध्ये शस्त्र घेऊन भागणार नाही, इथे नामाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा. नामाचा प्रसार का करायचा तर ज्ञानोबराय सांगतात, गगनाहुनी वाड नाम गगनाहुनी वाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम संकीर्तन साधन पय जडतील पापे. ही घटना दुरुस्ती आहे. आधी घटनेमध्ये असं होतं, पापाचे कळप. ज्ञानोबारायांची घटना होती. तुकोबाराय म्हणले घटना दुरुस्ती करावी लागेल. म्हणले का? तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी सांगितलं, माऊली तुम्ही म्हणता पापाचे कळप पडते पुढे, जे कळप पुढे पडता ते कधीतरी मागे वळून फिरण्याची दाट शक्यता आहे. मग घटना दुरुस्ती करू 44. म्हणले काय करायचं? म्हणले एक करा ना, जडतील पापे नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रमाणुशमनस्तम नमामि हरिपरम. त्या नामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सगळ्यांना अवतार घ्यावा लागेल. म्हणले हो घ्या की. मग प्रत्येक संतांचा अवतार आहे.
प्रत्येक जातीमध्ये आहे, प्रत्येक धर्मामध्ये आहे. वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक संप्रदाय आहे. या संप्रदायानं सगळ्या समाजातले संत दिलेत. ब्राह्मण समाजामध्ये ज्ञानोबा आहे, श्रीमंत निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, माझी माय मुक्ताबाई, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मामासाहेब, या पद्धतीने त्या ठिकाणी ब्राह्मण समाजामध्ये संत निळोबाराय पिंपळनेरकर, निळोबाराय पिंपळनेरकर ब्राह्मण समाजातली संत मंडळी. सिंपी समाजात, आता मी समाज सांगितलं, तुम्ही नावं सांगा. सिंपी समाजात, हरिजन समाजात, कुंभार समाजात, चांभार समाजात, सुतार समाजात, जळोजी मळोजी आणि भोजलिंग काका ज्यांनी ज्ञानोबारायांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं. पाथरवट समाजात जनाबाई, कोल्हाटी समाजात लाख्या कोल्हाटी, राजपूत समाजात स्वामी श्री संत प्रेममूर्ती मीराबाई, बंकट स्वामी, सद्गुरू नथुसिंग बाबा. ब्राह्मण समाज, कुणबी समाजात तुकोब्बार आहे. मुस्लिम समाजात शेख मोहम्मद. न्हावी समाजात सेना न्हावी. नरहरी समाजात नरहरी समाजात सोनार महाराज. का सोनार समाजात नरहरी महाराज? जागृत आहेत तुम्ही. पठाडे महाराजांची परंपरा आहे तुमच्या गावात, नाही? विठ्ठल सगळ्या जातीत सगळ्या धर्मात संत झालेत मायबापू. सर्व समावेशक वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या समाजापैकी माडी समाजामध्ये जन्माला आलेले श्री संत सावता महाराज, त्यांची आज पुण्यतिथी आहे. श्री संत सावता महाराज प्रत्येक संतांचा अवतार आहेत. ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार, श्रीमंत निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचे अवतार, सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार, माझी माय मुक्ताबाई जगन्मातेचा अवतार. मग तसं सावता महाराज अवतार कोणाचे? श्री संत सावता महाराज अवतार कोणाचे? कोणाचे? मग तुम्ही म्हणा, तू सांग ना, तुला बोलवलं कशाला? तू का फक्त लाडू खायला आला होता का इथे? बघा, भगवद्गीतेमध्ये गीताकारांनी कोणत्याच राजाचा उल्लेख केला नाही, पण एका राजाचा उल्लेख केलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीताकारांनी एकाच राजाचा उल्लेख केला, त्यांचं नाव आहे महाराज जनक. संत सावता महाराज जनकाचे अवतार होते. परसोबा आणि नांगिताबाई यांच्या पोटी जन्माला आलेले धन्य ते आरण रत्नाचे खान, जन्मला निदान सावता तो. जनकाचे अवतार आहे श्री संत सावता महाराज. मग प्रत्येक संतांकडे खातं आहे. ज्ञानोबारायांकडे ज्ञान आहे, तुकोबारायांकडे वैराग्य आहे, नादबाबांकडे शांती आहे, नामदेवरायांकडे भक्ती आहे, निळोबारायांकडे गुरुनिष्ठा आहे. तसं एक खातं त्यांनी सावता महाराजांकडे दिलं. ते खातं कोणतं होतं? सावता सागर प्रेमाचे आगर. नामदेवरायांनी काय केलं? खांब दिला भागवत. भाप्रकाशे चिदानंदो गतिर्यस्य मृत्युलोके वरिष्ठानाम सर्वशास्त्रानाम तरणेर भूत भविष्यती. नादबाबांनी खांब दिला भागवत रूपी. भा म्हणजे भरकटणार, माणसाचं मन भरकटणार आहे. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात सर्व राज्य बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागी. माणसाचं मन भरकटणार आहे. महाराज दिसले की जय हरी करतं, सप्ताह आला की हरिपाठात जाऊन बसतं, काल्याचं कीर्तन ऐकलं की माळ घालतं, आणि इलेक्शन आलं की खंबा मागतं. म्हणजे माणसाचं मन भरकटणार. मग या भरकटणाऱ्या मनाला खांब दिला भागवत. नादबाबांनी ते मन भरकटू नये म्हणून त्याला त्या ठिकाणी खांब, भागवत रूपी खांब दिला. आणि आपण वारकरी संप्रदायाचे तर आहोतच, पण आपण भागवत संप्रदायाचे पण आहोत. विठ्ठल सावता महाराजांचं वेगळं पण काय हो? सगळे संत पंढरपूरची देवाची वारी करता आणि पंढरपूरचा देव सावता महाराजांची वारी करतो. हा फरक आहे सावता महाराजांमध्ये.
सावता महाराजांनी एकच सांगितलं काय, हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, न हम रहे अपने लिए हमको सबे से गर्ज है, गुरुदेव ऐसा आशीष दे जो सोचने का फर्ज है, वर्क इज वर्कशिप, कर्म ही पूजा आहे. सावता महाराज याचा अर्थ असं नका लावू की महाराज पंढरपूरला जातच नव्हते, हे नका ठेवू डोक्यात. महाराज म्हणायचे आषाढामध्ये माझ्या शेताची कामगिरी आहे, मी तेव्हा जात नाही, नंतर त्या ठिकाणी जाईल. मी जातो पंढरपूरला पण तेव्हा शक्य नाही, माझं काम मला त्या ठिकाणी प्रिय आहे. म्हणून मला वाटतं काल की परवाच भगवान पांडुरंग आरण भेंडीला सावता महाराजांना भेटायला आलेत. दरवर्षीची परंपरा आहे ते. अजून पुढे जाऊन सांगतो, संत भरपूर झालेत. देव पाहायचा आहे का देव ओळखायचा आहे? हो पटकन बोला. देव पाहायचा की ओळखायचा? ओळखायचा आहे. तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जातात, तुम्ही देव पाहतात का ओळखतात? खरं बोला. देव कोणी ओळखला? काशीचं पाणी गाढवाला पाजलं, नाथबाबांनी त्या गाढवात देवत्व जाणलं. नामदेवराय कुत्र्याच्या मागे पोळी घेऊन पळाले, म्हणले कोरडी पोळी कशी खाशील, त्याला तूप लावून देतो. म्हणजे त्यांना कुत्र्यामध्ये देव दिसला. आमच्या शेजारचा माणूस जेवायला बसला आणि कुत्रा येऊन बसला. बरं, कुत्र्याचा असं नियम आहे, जेवतानाच समोर येऊन बसतो. त्याने घास उचलला की कुत्रा असा करायचा आणि खाली मान घाला असा करायचा. त्याने पोराला सांगितलं, म्हणले भाऊ काठी आण. म्हणले का? म्हणे हा कुत्रा माझे घास मोजतोय म्हणे. त्यांना कुत्र्यात देव कळाला, त्यांना गाढवात देव कळाला, आम्हाला माणसात अजून सापडला नाही. माणूस द्या मज, माणूस द्या मज, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. राष्ट्रसंत म्हणतात, मला माणूस द्या. देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी दारोदारे. कुठे शोधसी रामेश्वर आणि कुठे शोधसी काशी, हृदयातला भगवंत राहिला. हे सगळ्या संतांनी एकच सांगितलं, याच्यात बदल नाही. दारात वाड्यात पंगती उठती, लई आग्रह जागो जाग, दारात भिकारी रडतो, पोटात भुकेची आग. फक्त एक वाक्य सांगा मला, आपण पुढे जाऊ. लोक आग्रह कोणाला करतात तेवढं सांगतो आणि पुढे जातो. नाही, आता ज्याला जावं नाही त्याने काय करा. सामान्यतः माणूस आग्रह कोणाला करतो? जो भुकेला आहे त्याला आग्रह करतो का ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला आग्रह करतो? ज्याचं पोट भरले लोक त्यालाच आग्रह करतात. घे एक लाडू घे, माझा हात मोडतो का म्हणतो की नाही. ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याला अपचन होईल इतकं खाल्लेले लोक त्यालाच आग्रह करतात. संत म्हणतात त्याला ज्याची गरज आहे, ज्याला गरज आहे अशा या ठिकाणी संतांनी आम्हाला तोच विश्वधर्म सांगितला, तोच भागवत धर्म सांगितला आणि तोच वारकरी धर्म आम्हाला शिकवला. विठ्ठल विठ्ठल ओळखीला हरी धन्य तो संसारी, किंवा ओळखीला हरी साठविला होता त्याची भेटी दुःख काहीचे. मग संत भरपूर झाले, पण परमात्म्याला आपल्या हृदयात साठवणारे फक्त दोनच झाले. एक, उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. आले किती गेले किती उडाले भरारा, तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा. धावून ये लवकरी कंठासी आले प्राण, एकमुखाने बोला. छातीच फाडून देव दाखवला. जसं एक्सरे मशीनमध्ये फ्रॅक्चर वगैरे दिसतं, तसं आपल्याबद्दल समोरच्याचं काय मत आहे असा एक एक्सरा निघला पाहिजे. किंवा समोरच्याचा माझ्यामध्ये किती जीव आहे याचा एक्सरे निघला पाहिजे. असे जरी एक्सरे निघले तर आप्पा 90% फरक होते ना. सोबदार खोट आहे का? 90% होते. 90% आपल्याबद्दल समोरच्याचं मत कसं आहे
काळ बी मोठा भयानक आला. सगळी जाणकार मंडळी. मला सांगा माय बापू, 10 वर्ष अगोदर असं कधी ऐकलं होतं का बायको नवरा मारून टाकला? नवऱ्यानं बायको मारल्याच्या भरपूर बातम्या आल्या, पण बायको नवरा मारला अशी बातमी नाही आली. आता दर आठवड्याला एखादी बातमी येते. एक बाई कुठे फिरायला घेऊन गेली, तिकडे नवरा मारून टाकला. एका बाई नवरा मारला, पाण्याच्या निळ्या ड्रममध्ये टाकला, वरतून सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला. ती बातमी मी पाहिली, घरी गेलो आणि घरातला ड्रम भंगारमध्ये विकला. सिद्धू तुझे काकू म्हणे ड्रम चांगला होता. म्हटलं ड्रम चांगला होता, पण बातमी चांगली नव्हती. अवघड आहे. ते तरी बरं होतं, एकीन तर लो गडावरतून फेकून दिला. आम्ही चाललो कुठे? आमची परंपरा काय? आमची संस्कृती काय? आमच्या पूर्वजांनी, आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी कोणता ठेवा निर्माण करून ठेवला? आम्ही नेमकं भरकटच चाललोय मायबापो. ते ठिकाणावर आणायचं काम त्याही काळामध्ये संतांनी केलं, आजही संत करतायत. तेव्हा या अभंगामध्ये भेसळ झाली होती, ती श्री संत तुकाराम महाराजांनी शोधून काढली. तेव्हा अभंगामध्ये सालोमालो नावाचे जे काही लोक होते त्यांनी अभंगात भेसळ केली होती, भक्तीत भेसळ केली. तर भक्तीतली भेसळ श्री संत तुकाराम महाराजांनी शोधून काढली. आणि पनीर आणि दुधातली भेसळ तुकाराम तुकाराम नाम घेता त्यांना यम कापायचा, यांना विठ्ठल माय बापो. सगळ्या समाजात संत झाले. वंश उद्धरीला माळियाचा, बस एवढं सांगतो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. एक बजरंग बलीनं देवाला साठवलं, आणि दुसरं जर देवाला कोणी हृदयात साठवलं असेल तर ते फक्त साठविला दाता त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. ते शब्द या लेकरांना बी लागू पडतात बरं. या वयात हे लेकरं ज्ञानोबराय तुकोबरायांचे पाईक आहेत. हे वारकरी संप्रदायाचं पुढचं 25 वर्षाचं फ्युचर आहे. हे वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे. आणि तुम्ही एवढं मोठं काम करतायत महाराज. कीर्तन करणं सोपं आहे, इतकं बी सोपं नाही, पण कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे. आणि ते काम तुम्ही करतायत. असे नाचतायत लेकरं, आणि त्यांचे चेहरे पहा असे टवटवीत दिसत आहेत. नाही तर मग ज्याने कधीच कीर्तन ऐकलं नाही त्याचा चेहरा पहा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले एवढ्या कमी वेळात टाळ घेता ना तुमचे लेकरं, समजावं हे तुमची वाडवडिलांची पुण्य आहे. विठ्ठला अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. नामदेवराय मागणी मागता, आपण मागणी मागायची आज. आणि माणूस आयुष्यभर मागतच राहतो. आम्ही बी फोनवर मागणी पर प्रकरणातील अभंग. संत कधी मागत नाही, आणि जे मागतात ते संत नाही. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत.
उचित वडिलांची रीत भिक्षापात्र अवलंबिने जडोजीने लाजीरवाना येते तुलसी करकरे करतल करणाकरे जिस दिन करतल करकरे उस दिन मरण भले. संत कधी मागत नाहीत, मागितल्याने आत्मबल कमजोर होतं. देव इतका संकुचित नाही की तुम्ही मागाल तो देईल. न सांगता येते अंतर. तुम्हाला काय पाहिजे त्याला माहित नाही का? तुमच्या मनात काय चालू त्याला ठाऊक नाही का? कहते चिंटी के पैरों में घुंघरू बसते उसकी आवाज प्रभू सुनता है. इतकं बारीक त्याला ऐकायला जातं. देव नटला नानापरी भरून उरला चराचरी विठ्ठल जडीस्थळी भरला सर्व घटीराम. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? लाकडामध्ये, अग्नीमध्ये, जनावरांमध्ये, माणसामध्ये 2 पायाच्या 4 पायाच्या 6 पायाच्या 8 पायाच्या 10 पायाच्या बिना पायाच्या भरपूर पायाच्या देव आहे की नाही? लाकडामध्ये देव आहे की नाही? बोलत चला. आहे. नसता तर प्रल्हादासाठी लाकडातून आला असता का? नाही. अग्नीत देव आहे की नाही? आहे. अग्निरूपी माझा सखा नारायण. बरं, पाण्यात देव आहे की नाही? आहे. दुधात देव आहे की नाही? आहे. मग दुधातही देव आहे, पाण्यातही देव आहे. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का? केलीस चोरी रात्र अंधारी बाजूला नवते बाजूला चारी अचानक टेपण झाले खाली पडले सही पाहणारा पाहतो तुला जाणीव याची नाही. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, पण आपल्याला 5 लोक पाहतात. कोण पाहतात आता माझा विषय नाही, आपण मागणी मागू फक्त. माय बापा हो, आपल्यावर ते 5 लोक वॉच ठेवून आहेत, ते ध्यान ठेवून आहेत. 2 तास आम्ही कीर्तन करतो, वा 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 भोजेकर काय गोड बोलतो. 2 तास तुम्ही फक्त 2 तास ध्यान ठेवता, पण भोजेकर 22 घंटे काय करतो तुम्हाला काय माहिती? मग तुम्ही महाराज गाय काय खाते आम्हाला काय घेणं देणे, दूध देते बस भरपूर झालं. 2 तास तुम्ही देवाबद्दल बोलता, वेळ वाकडं काय ते आम्हाला देवाचं नामस्मरण ऐकतो. तुम्ही 22 घंटे काय करता आम्हाला काही घेणं देणं नाही. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही फक्त 2 तास कीर्तनकाराकडे पाहता, पण देव 24 घंटे कीर्तनकारावर ध्यान ठेवून असतो. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पडतय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय. सगळं कळतं त्याला. कीर्तनाचं पाकिट घेतलं भोजेकरनं कुठे टाकलं याची सुद्धा नोंद येते. ते देव ऑडिट करीन ना? नाही नाही नाही, देव ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. देव ईडी लावत नाही, मागे कोणती संस्था लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट एक दिवशी होणार आहे. शेवटी आपल्याला ऑडिट द्यायचंच आहे, हिशोब चुकता करायचाच आहे. म्हणून एक ध्यानात ठेवा, एकच वाक्य सांगतो माय बाबा, परीक्षा किती तासाची? 3 तासाची. आणि त्या 3 तासासाठी अभ्यास किती दिवसाचा? 365 दिवसाचा. 3 तासासाठी 365 दिवस खर्च करावे लागतात. तसं शेवटचा दिवस गोड होण्याकरता आयुष्यभर परमार्थ करावा लागतो, तेव्हा शेवटचा दिवस गोड होतो. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्यांनी पंढरपूरला त्या ठिकाणी येण्याची गरज नाही, देव त्यांच्यासाठी पंढरपूरला येतो, याचसाठी केला होता अट्टहास. विठ्ठल 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 विठ्ठल. मागू नका देवाकडे. मागितल्याने आत्मबल कमजोर होतं. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळतच नाही. काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात. एखादी डिग्री असेल, IAS असेल, IPS असेल, नोकरी असेल, शासकीय नोकरी असेल, हे प्रयत्न केल्यानंतर या गोष्टी साध्य होतात, प्राप्त होतात. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. तुम्हाला मला सगळ्यांना जन्म प्रारब्धानं मिळालेला आहे. आणि देवानं आपल्याला जन्माचं असं काही ऑप्शन दिलं नव्हतं की तुला कोणाच्या घरी जन्माला जायचं आहे. जसं आता कॅप राऊंड चालू आहे ना, इंजिनिअरिंगचे CETचे परीक्षा झाल्या आणि निकाल लागल्या. आता 12वी नंतर मुलांना जे काही इंजिनिअरिंग वगैरे करायचे त्यांचे कॅप राऊंड सुरू होते. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, असे राऊंड लागतात की नाही. त्याच्यामध्ये ऑप्शन असतात, कोणतं कोणतं कॉलेज पाहिजे त्याच्यावर टिक मार्क करावी लागते. तेवढे का सिद्धू बरोबर आहे ना भाऊ, मी काही शिकलो नाही जास्त, पण मग आता ज्ञानू आहे त्याच्यामुळे मला कळतं की ते कोणकोणते कॉलेज पाहिजे त्याचं असं त्या ठिकाणी ऑप्शन असतात. बरं, देवानं आपल्याला जन्माचं ऑप्शन दिलं होतं का? तुला कोणाच्या घरी जन्माला जायचं आहे? आणि जर असे 4-5 ऑप्शन दिले असते तर मी तर पहिलेच टाकला असता अंबानी, अडानी, गोदरेज, मित्तल, कुठेतरी एखाद्या नंबर लागला असता ना आपला. नाही नाही नाही, देवानं जन्माचं ऑप्शन नाही दिलेलं आहे.
केले कर्म झाले अगा कर्मे जी उरावे ज्ञानोबराय म्हणतात. महाराज म्हणतात जे कर्म उरलेले तुमचे ते आता तुम्हाला या ठिकाणी भोगावेच लागणार आहेत मायबाप. म्हणून संतांबद्दल बोलत असताना ते मागत नाही. न मागता देवाला कळतं, त्याच्यामुळे मागायची गरजच नाही. काही ठिकाणी देणारा असतो मागणारा नसतो, मागणारा असतो देणारा नसतो, काही ठिकाणी देणाराही नसतो मागणाराही नसतो, काही ठिकाणी देणारा आहे पण मागणारा अधिकारी नाही. गावामध्ये मंदिर होतं, अख्खं गावामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी आरतीला यायचं, सगळे लोक आरतीला यायचे, गोड अशी आरती व्हायची. गरीब माणूस आरतीला आला, गावातले बाकीचे लोक म्हणले तू इथे यायचं नाही. तो म्हणला अरे सबके लिए खुला आहे म्हणले, शहाणपणा नाही करायचा. मग देवाच्या दरबारात सगळे झाले म्हणले नाही नाही ते तत्वज्ञान तिकडे, ते ज्ञान तिकडे पाजडायचं, तू यायचं नाही. त्याला वाईट वाटलं की जर मला गावात येऊ देत नाही तर गावात थांबण्यात काही अर्थ नाही. त्याने गावाचा त्याग केला, गावापासून लांब जंगलामध्ये गेला. त्याने तिथे एक पडकं मंदिर पाहिलं, मूर्ती तो भंग पावली होती, मंदिर पड्याच्या अवस्थेमध्ये होतं. त्याने पाहिलं की देव जर सगळ्या ठिकाणी तर मग देवत्व इथेही आहे. त्याने पाणी आणलं, स्नान घातलं, देवाला मूर्तीला साफसफाई केली, दिवाबत्ती केली, हार घातला. आणि काय आश्चर्य, एवढ्या दिवसापासून उपेक्षित असणारी देवता एकदम प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगट रे भवानी. तुमच्या कोणाच्या अंगात येत नाही. देव खरंच अंगात येतो का? नाही येत. कोण म्हणतं येत नाही? देव अंगात येत नाही? येतो की नाही? लाडक्या बहिणी, देव अंगात येतो की नाही? आणायची गरज नाही मायबाप, तो ऑलरेडी अंगातच आहे. तो आतमध्येच आहे, त्याला बाहेरून आणायची गरज नाही आहे, त्याचा संचार करून घ्यायची गरज नाही, त्याचा संचारच आहे. तो आहे म्हणून तुमचं चालणं फिरणं सुरू आहे. ज्या दिवशी तो अंगातून गेला, रघुपती राघव, लोक म्हणतात चांगला होता नो काल तो संध्याकाळी. महाराज तो आम्ही काल रात्री 11:30 वाजेपर्यंत एका ठिकाणी बसून पित होतो चहा चहा चहा. मरायचं वय होतं का महाराज? आम्ही सोबतच ना लहानपणापासून. एका सायकलवर बसायचो, नाही फाडला सोबत जायचो, एकाच बेंचवर बसायचो, एका डबा खायचो, एक पुस्तक फाडायचं, 2 कॉप्या करायचो. मरायचं वय नव्हतं महाराज त्याचं. लोक सांगला काल चांगला होतो, आता तर माझ्याशी बोललो, इथून तो उठून गेला होतो. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोळा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा, राम राम स्मरा. त्याला वाटलं देव सगळ्या ठिकाणी. देवी प्रगट झाली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. त्याला सांगे माग, तुला काय मागायचं? तो म्हणला माय मागतो, पण तू कोण आहे ते तर सांग. म्हणे मी देवी. म्हणले सध्या देव्या खूप झाल्या, तू कोण? अरे म्हणले मी देवी माग ना बाबा. तो म्हणला माय एक देवी मागे पाण्यात बुडून मेली, त्याच्यामुळे थोडे डाऊट येतो. तुम्हाला आठवतं की नाही मला माहिती, पण मला तारीख माहिती. 2017 पाण्याच्या टबमध्ये बुडून मेली होती एक श्रीदेवी. तो म्हणला तू कोणती देवी? अरे ते म्हणले तुला काय घेणं देणं माग ना. तो म्हणला नाही नाही, उद्या जर मला त्या ठिकाणी नांदुर्डीच्या लोकांनी विचारलं की तुला कोणी दिलं तर मला नाव सांगता आलं पाहिजे ना. मग ती म्हणे मी अवदस आहे. याला प्रसन्न कोण झाली? आणि ती याला म्हणे माग, तुला काय मागायचं आहे? पण तो हुशार होता. देणारा त्या ठिकाणी अधिकारी नाही, पण मागणारा अधिकारी. तो म्हणला माय मला काही द्यावा असं वाटत असेल ते एकच दे. मी जन्माला आल्यापासून तुझा जो मुक्काम माझ्या घरात येते एवढा हलव. नादबाबा लगेच पुरावा देतात. अवदसा निमाली दारिद्र्याची. गाडी बंगला जमीन जुमला पैसा बँक बॅलन्स सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिलं. आपण याला गावातून हुसकवून दिलं, आरतीला येऊ दिलं नाही. याला काय झालं? याला काही सापडलं तर नाही पुरामध्ये? त्याला गाठलं. म्हणले का रे खरं सांग,
तुला आम्ही गावात येऊ दिलं नाही. गावातलं काही चोरून नेलं की काय? तर म्हणला नाही हो, मंदिरात येऊ दिलं नाही म्हटलं तुम्ही. मला वाटलं मंदिरात येऊ दिलं म्हणून मी गावाचा त्याग केला. जंगलात गेलो, मला ते उपेक्षित मूर्ती दिसली, पडकं मंदिर दिसलं, मी त्याची सेवा केली. त्या देवाचं माझ्यावर कृपा झाली. लोकांनी विचार केला आपण एवढ्या दिवसापासून गावातल्या मंदिरात सेवा करतोय, अजून आपलं भलं झालं नाही. हा आत्ताच गेला आणि याचं एवढं चांगलं झालं, याचा अर्थ गावातल्या मंदिरात काही दम राहिला नाही. मंत्र, मूर्ती, माळा 3 गोष्टी बदलवता येत नाही. गेले तिथे त्यांनी मोठा भंडारा, डीजे, जेवण, फुलहार, जबरदस्त मोठा उत्सव साजरा केला. ती देवता प्रसन्न झाली आणि त्या सगळ्यांवरती प्रसन्न झाली. त्यांना म्हणे मागा तुम्हाला काय मागायचं. मग यांना मागायची अक्कल पाहिजे होती ना. हे म्हणे माय तुझी सदैव कृपा आमच्यावरती राहू दे. गेलं ना, भूमिहीन झाला, काहीच राहिलं नाही. मागता आलं पाहिजे मायबापो, मागता आलं पाहिजे. संतांची मागणी वेगळी आहे, जीवाची मागणी वेगळी आहे, देवाची मागणी वेगळी आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. भगवान मागणी मागता, एकच मागणी तुम्हाला, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. मला विसरू नका रे. का? तुमचे नि बरा, तुमच्यामुळे मला देवत्व आहे, त्याच्यामुळे मला विसरू नका माझ्या लेकरांनो. मला आषाढी कार्तिकेला भेट देत चला, अशी भगवंताची मागणी आहे मायबापा हो. तसं प्रत्येक संतांची मागणी आहे. नामदेवरायांची या अभंगातली जी मागणी आहे ती एका युगातली नाही, ती 4 युगातली आहे. त्रेता, त्रेता, द्वापार आणि कली. कृत युगामध्ये भगवान परमात्मा नरसिंहा, तर नामदेवराय प्रल्हाद जी होते. बापानं 11 प्रयोग केले प्रल्हादाला मारण्याकरता. 11. जाको राखे साईया मार सके ना कोई, बाल न बाका होय जब सारा जग बैरी होई. आमच्याकडे एक म्हणे, देवतारी त्याला, जोरात बोला, देवतारी त्याला, पण जो हातोपाई मरी त्याला देव काय करी. डॉक्टर सांगतो तुझ्या दोघी किडन्या फेल झालेल्या आहे, आता याच्या पुढे काही घेजू नको. यापुढे काही घेऊ नको. तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोळ धावायचे. महाराज म्हणतात, संत सांगतात पण ध्यानात येत नाही. प्रल्हादावरती 11 प्रयोग केलेत. शेवटी परमात्मा, भगवान परमात्मा प्रल्हादासाठी प्रकट झाला खांबातून. स्तंभे नारायण प्रकटला, खांबदुभंग पावला, परमात्मा आले नरसिंहा म्हणून मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी फाडतायत. देवाचं रूप इतकं भयानक होतं आवेश अवतारातलं की देवाला पाहून सगळे घाबरले. आणि देवाचं रूप पाहण्याकरता सगळे आले. मग माता लक्ष्मी पण आली की चला भाऊ मालकानं काय रूप घेतलं आता पाहायला जाऊ. मग ब्रह्मदेवाने विचार केला देवाचा आता राग शांत झाला पाहिजे, मग देवाला शांत कोण करेल. तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की माणूस कोणाचंच ऐकत नाही. जपी तपी सैन्याशी बैराई कीर्तनकार भागवतकार रामायणकार ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ माणूस कोणाचंच ऐकत नाही. पण माणूस कोणाचंच ऐकत नाही पण बोला बोला हां, बायकोचं ऐकल्याशिवाय. बरं बायकोचं ऐकत नाही असं कोणी बोटवरती करा बरं. एकाची बी हिंमत नाही महाराज. ऐकणाऱ्यांची जाऊ द्या, नाद नाही करायचा, नाद अजिबात नाही. ऐकावंच लागतं. चांगल्या देवाच्या बापाला ऐकावं लागलं तर काय घेऊन बसलात तुम्ही. देवाचा बाप, अरे देवाचं जाऊ दे, देवाच्या बापाला उद्याचा राज्याभिषेक तुझा नाही माझ्या मुलाचा होईल, रामाचा नाही माझ्या भरताचा होईल. शेवटी देवाच्या बापाला ऐकावं लागलं की नाही. संसदेमध्ये ठराव पास झाला, घरी येऊन ठराव फाडून फेकावं लागला की नाही. मग जर देवाच्या बापात जाऊ द्या, देवाला सुद्धा ऐकावं लागलं. तुमच्याच नाशिक जिल्ह्यात ऐकलं म्हणूनच गेला होता की नाही हरणाच्या मागे. बायकोचंच ऐकून गेला होता ना देव. मग मला सांगा, देव जर ऐकतो तुम्ही कशाला मनाला लावून घेते इतकं. देव ऐकतो की नाही. खरं रामायण इथूनच घडलं, ते बी निफाड तालुक्यातूनच. इथूनच घडलं ते. चितळ नावाचं हरिण फक्त निफाड तालुक्यातच रामायणकार सांगतात. इथूनच सुरुवात झाली ती. आणि तो रावण जो साधू बनून आला होता तो ना शिकलाच. त्या रावणाने फक्त एकच सीता फसवली होती. रावणाबद्दल बोलतो रे बापू. विठ्ठल विठ्ठल.
रावणाला माहिती होतं जगत जननीला जर पळवायचंय तर ती कोणावरच विश्वास ठेवणार नाही. म्हणजे सीतेचा देवावर विश्वास नाही, माणसावर विश्वास नाही, कोणावरच विश्वास नाही. जग कोणावरच विश्वास ठेवत नाही, पण संतांवरती विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही. रावणाला हे ठाऊक होतं सीता फक्त साधुत्वालाच भुलेल. आणि दुसरा एक त्याच्यातला अर्थ असा होता, रावणाला हे सांगायचं होतं कलियुगात कदाचित साधूच्या रूपात रावणसुद्धा येऊ शकतो. हे रावणानं आधीच रामायणामध्ये आम्हाला सावध केलं होतं, पण आपण विसरून गेलो, ते ध्यानात नाही घेतलं. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही, आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? साधू ओळखता येत नाही, चांगल्या चांगल्यांना ओळखता आले नाही साधू. आणि साधू हयातीभर ओळखताच येत नाही मायबापू. ज्ञानोबाराय तरी किती लोकांना कळाले असताना, तुकोबाराय हयातीत असताना किती लोकांना कळाले. सावता महाराज काय साधा त्रास दिलाय लोकांनी सावता महाराजांना, सगळ्या संतांना त्रास दिला लोकांनी. सावता महाराजांच्या शेतामध्ये एका पाषाणाला शेंदूर लावलेला होता आणि तो शेतात होता. अडचण व्हायची म्हणून सावता महाराजांनी उचलला आणि झाडाखाली नेऊन ठेवला. लोक म्हणले नाही 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 नाही, आमच्या गावावरती कोप आता देवाचा येतो, तो तुम्ही उचलला, तुम्ही निंबाखाली नेला, त्याच्यामुळे हे सगळं घडलं. पटकी नावाचा रोग आला होता तेव्हा. आणि सावता महाराजांना, सावता महाराज म्हणता अरे हे माणसात देव शोधा, माणसात देव शोधा ना. माय बापा हो, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं होता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. किताबें पढ़ने से ज्ञान नहीं होता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. पत्थर को लोग इसलिए पूछते हैं कि भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. भरोशाचा माणूस कधी बदलून जाईल सांगता येत नाही. नवरा बायको मध्ये भांडणं त्याच्यावर नाही, त्याला सांगावं लागतं तुझा माझ्यावर भरोसा नाही का. विश्वास उडालेला आहे माय बापो. म्हणून आमच्या संतांनी 750 वर्ष अगोदर सांगितलं काही न लगे एक भावाचे कारण. भाव म्हणजेच विश्वास. विठ्ठल प्रल्हाद, भगवान परमात्मा चिडलेले ब्रह्मदेवानं प्रल्हादाला सांगितलं प्रल्हाद तुम्ही जा, देव तुमच्यावरती क्रोध करणार नाही. प्रल्हाद गेले, लाकडाच्या वंडक्यासारखा साष्टांग प्रणिपात परमात्म्याला घातला. ज्ञानोबाराय काय गोड वर्णन करता महाराज. काय केलं भगवंतानं, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी.
तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी उचलून घेतला कडीवरी भक्ती सुखेनी माला जिंदगी की यही रीत है नाम बरव या बरवंटा ज्ञानोबरायांचा अभंग आहे. देवानं प्रल्हादाला कडेवर उचलून घेतलं हो आणि देवानं म्हटलं की प्रल्हादा माग बेटा तुला काय मागायचंय. प्रल्हादानं सांगितलं देवा मागू म्हणतोय. म्हणले हो. म्हणले मग एकच दे अभंगाच्या पहिल्या देवा पै मागत देवा पै मागत हे नाद ब्रह्म आहे मायबाप. फारच सुंदर. एक भगवान ऋषिकेश आहे. आप्पाबद्दल बोलता येत नाही. मोठी बंधू आहेत ते आमचे त्याच्यामुळे बोलता येत नाही तुमच्याबद्दल. लहान्याने पायरीनच राहिलं पाहिजे नाही का. हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडित. प्रल्हादानं मागणी मागितली देवा चरण सेवा खंडित. भगवंतानं सांगितलं हरकत नाही. युग बदललं मागणी नाही बदलली. अवतार बदलला मागणी नाही बदलली. कृतयुगाचं त्रेतायुग झालं. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा रामरायाच्या अवतारामध्ये आले तर प्रल्हादजी अंगद बनून आलेत. अंगद बनून आलेत. शिष्टाई करायचं ठरलं. कुणाला पाठवायचं शिष्टाई करायला. भगवंतानं लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा रम्य ही स्वर्गाहून लंका. मला या लंकेचा विध्वंस करावासा वाटत नाही. मग म्हणले एकदा शिष्टाई करा. रावणाला एक शेवटचा चान्स देऊ ना आपण. ठीक आहे कोणाला पाठवायचं. सगळे म्हणले मारुतीराय पाठवा. भगवान म्हणले नाही नाही मारुतीरायाने पाठवायचं. परत परत मारुतीरायाने पाठवायचा. का नाही पाठवायचा. इथे देवाने एक राजकारण केलेलं आहे. देवासारखा राजकारणी नाही बरं कोणीच. आपण काय राजकारण करू. त्याचा नाद नाही करायचा राजकारणाच्या बाबतीत. देवाने काय राजकारण केलं. देवानं असा विचार केला की आपल्या पार्टीत फुटून कोण जाऊ शकतो. का फुटून जाऊ शकतो. त्याच्या बापाला मारलं होतं ना. आणि तो प्रयोग रावणानं केला. देवाला हे ठाऊक होतं असं होऊ शकतं. देव जाणता जाणता चतुरा तो शिरोमणी. देव चतुर चतुर. देवाला माहिती होतं की रावण ही खेळी करेल. म्हटले नाही नाही आपण काय करू अंगदाला पाठवू. गेले अंगद. अंगद गेल्यानंतर रावण विचारले हे बंदर जिसने हमारी लंका को आग लगा क्या तू वही बंदर है. ले नहीं नहीं मैं वो नहीं हूँ. उधर बैठे समुंदर के किनारे. तू कौन है. म्हटले सांगतो ना. तुम्हारा परिचय क्या है. अरे म्हटले देतो ना जरा बसू तर दे. कौन है तू. म्हणले कोण आहे. म्हणले ज्याला ज्याने तुला 6 महिने
घरी कोंडून ठेवला होता. मी त्या बालीचा पोरगा आहे. कारण हा बाली रावण बाली संध्या करत असताना रावणाने जाऊन त्यांना त्रास दिला. रावणाला बालीने असा काखीत दाबला होता आणि अंगद लहान होता. अंगदाच्या पाळण्यावरती ते काय म्हणतात टेडी बिअर नाही राहत का असा उलटा टांगला होता पाळण्यावर खेळणं म्हणून. म्हणे रावणा मी त्या बालीचा पोरगा आहे. रावण म्हणला अरे तुला लाज वाटली पाहिजे, ज्याने तुझ्या बापाला मारलं तू त्याच्या बाजूने. अरे म्हणलं सोड त्याचा नाद, इकडे ये तुला पद देतो. देवानं म्हटलंय असं, देवानं रावणाचा भाऊ सुद्धा फोडला होता असंच. इकडे ये तुलाच. अहो म्हटले टायमावर पत्रकार परिषदेत नाही बदलवत आहेत, मग तुला काय घेणं नाही, तू ये. रामायण सांगतो बरं बापा. बिभीषणाला बोलवलं होतं ना, तसं भगवंतानं सांगितलं, माफ करा रावणाने सांगितलं, अंगात ज्याने तुझ्या बापाला मारलं तू त्याच्या बाजूने. अरे म्हणले सोड त्याची साथ, तुझ्या बापाचा सुडा पण घेऊ, मी तुला किष्किंधेचा राजा बनवतो, आपण दोघं मिळून रामाचा नायनाट करू. अंगदानं सांगितलं महाराज माझा बाप चुकला होता. काय चुकला होता? अनुज वधू भगिनी सुतनारी सुनसट कन्या समयेचारी इन हुक दृष्टी बिलुकत जोई तासु वधे कछु पाप न होई. अनुज वधू लहान भावाची बायको, आपली बहीण भगिनी सुतनारी लहान भावाची बायको, आपली बहीण, आपली सून, आपली मुलगी, या 4 कन्या माणसाला पोटच्या पोरीसारख्या असतात. या 4ही पैकी एकीकडे जरी कोणी वाईट नजरेनं पाहत असेल तर त्याला दिवसा त्याचा वध केला तर पाप लागत नाही. हे रामायणाचा सिद्धांत आहे. अनुजवधू भगिनी, आता आपण त्याला फार गोड चालला होतात. अनुजवधू भगिनी सुतनारी सुनसट कन्या समयचारी इनहक दृष्टी बिलकत जोई तासु वधे कछु पाप न होई. अरे म्हणले अंगात तू मला नाही ओळखत. म्हणले मी तुला चांगला ओळखतो. म्हणले रावणा मी आतापर्यंत लईच चोर पाहिले रे. जमीन चोरणारे पाहिले, धन चोरणारे पाहिले, सोनं चोरणारे पाहिले, रस्ते चोरणारे पाहिले, पण दुसऱ्याची बायको चोरणारा चोर मी आजपर्यंत पाहिला नव्हता. म्हणले रावणा तू तर रेकॉर्ड केलं रे. लोकांनी सोनं चोरलं असेल, लोकांनी धन चोरलं असेल, लोकांनी जमिनी चोरल्या असेल, पण तू तर म्हणले देवाची बायको चोरून घेऊन आला. चोट्टा चोट्टा चोट्टी नाही विठाल. झालाय वाटतं तो अध्याय. हा विठाल देवाची बायको चोरून आली रावणा तू. अरे म्हणले राम माझी काय बरोबरी करेल. म्हणले नाही बरोबरी करू शकत. कुठे राम कुठे तू. बापाच्या शब्दा करतास अयोध्येच्या साम्राज्याला लात मारणारा माझा स्वामी राम आणि स्वतःच्या इच्छेसाठी दुसऱ्याच्या जीवनात विष कालवणारा तू रावण. तू रामाची बरोबरी कशी करू शकणार? नाही होणार तुझ्याकडून. शेवटी त्याचा मुकुटाला लात मारली, त्याने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तिथे त्याचं सगळं सामर्थ्य खर्च झालं. अंगद परत आले. भगवंताला खूप बरं वाटलं. देवाने सांगितलं अंगदा तू खूप मोठं काम केलेलं आहे, माग तुला काय मागायचं आहे. अंगदानं हात जोडले, सांगितलं देवा हेचे देवा पै मागत चरण सेवा खंडित. युग बदललं, अवतार बदलला. नामदेवराय प्रल्हादांचे त्या ठिकाणी दुसरा अवतार अंगद. आता द्वापर युगामध्ये भगवान परमात्मा गोपालकृष्ण झाले. हे उद्धवाच्या अवतारामध्ये आले. उद्धवजी चलो विदुरा घर जा. तोंड भरून कौतुक त्या ठिकाणी त्यांचं करण्यात आलं. उद्धवा सांत्वन कर जा. उद्धव मोहे ब्रज विसरत नाही. उत्तर भारतातले संत कथेत फार गोड वर्णन करतात. मोहब्बत कर के पछताए रे उद्धव तुमसे क्या कहना. तुला काय सांगायचं उद्धवा. उद्धवा सांत्वन कर जा. उद्धवजी गेले. उद्धवाचा अहंकार त्या ठिकाणी नष्ट झाला. उद्धव भगवंताच्या चरणामध्ये येऊन पडले आणि देवाने सांगितलं उद्धवा खूप मोठं काम केलं रे माझं, प्रसन्न आहे माग तुला. हेचे देवापै मागत चरणसेवा खंडित. देव चिडले. म्हणले कृतयुगामध्ये चरणसेवा खंडित, त्रेतायुगामध्ये चरणसेवा खंडित,
द्वापरयुगामध्ये पुन्हा चरणसेवा अखंडित. म्हणली याच्या पुढे काही मागणी जाते की नाही. त्यावेळेस त्या उद्धवाने सांगितलं त्याच्या पुढचं मागणी मागतो ना देवा, ह्याची देवापै मागत चरणसेवा अखंडित. पण ती चरणसेवा अखंडित मिळण्याकरता माझी दुसरी मागणी आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. इतक्या जोरात नका वाजू जोटाळे. इतक्या जोरात बोट फ्रॅक्चर होऊ शकतात. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. चरणसेवा अखंडित काय शब्द आहेत बघा. चरणसेवाच का मागितलेली हो. देवाच्या चरणामध्ये असं काय महत्व आहे. चेहरा आहे त्याचा लय सुंदर आहे देव. एकदा पाहिलं की दुसऱ्या संसार पाहण्याची इच्छा नाही होत. भगवान जेव्हा वनवासात गेले होते केवटाच्या नौकेत बसून गेले होते. केवटानं देवाला सोडलं आणि केवटाची एक विनंती होती की देवा आमच्या झोपड्याला पाय लावले असते तर बरं झालं असतं. देव म्हणले हे बघ मी वनवासी कुणाच्या घरी मला जाता येत नाही पण म्हणले मी तुला प्रॉमिस करतो वनवास आटपून जेव्हा मी परत येईल ना नक्की तुझ्याकडे येईल. मग रावण मारला गेला. भगवान निघाले पुष्पक विमानामध्ये आणि मग देवानं गंगेच्या किनारी ते विमान खाली उतरवलं. देव शोधत गेले आणि बायकोनं सांगितलं केवटाला देखिए गंगा तट पर रामजी आए हैं. भगवंतानं पाहिलं केवटाचं शरीर कृश झालेलं आहे. डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. हातामध्ये काठी आहे. एक हात बायकोनं धरलेला आहे आणि काठी टेकत टेकत केवट भगवंताच्या समोर आला. देव केवटाच्या जवळ गेले कळकळून मिठी मारली आणि भगवंतानं विचारलं केवट तुला डोळ्यांमध्ये काही त्रास आहे का. तुला काही यातना आहे का. तुला लेन्स टाकली का डोळ्यामध्ये. ऑपरेशन केलं का तुझं. काय झालं. मोबाईल जास्त जवळून पाहत होता का तू. नजर कमी झाली का तुझी. बरं 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 काय झालं तुला की तू डोळ्यावरती पट्टी बांधली. केवटानं सांगितलं मला आधीव्याधी रोगराई डोळ्याला काहीच झाले नाही. ना माझे डोळे आले ना मला काही यातना आहे ना मोतीबिंदू आहे ना नजर कमी झाली.
मला ना काय काय रॅटिना म्हणतात ना त्याला, असा काही मला प्रकार नाही देवा. म्हणले मग पट्टी का बांधले? काय उत्तर दिलं केवटाने? केवट म्हणतो देवा 14 साल पहले जिन आंखों ने भगवान का रूप देखा था, भगवान 14 साल पहले जब इन आंखों ने भगवान का रूप देखा था, उन आंखों ने दोबारा संसार देखने की इच्छा नहीं हुई. या डोळ्यांनी 14 वर्षा अगोदर तुझं रूप पाहिलं होतं, आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे. पांडुरंग तुला नाव मध्ये बसवलं देवा, नाव मध्ये बसून तुला या तीरावरून त्या तीरावर नेलं. तितका वेळ मी तुझ्या चेहऱ्याकडे, मुखमंडलाकडे पाहत राहिलो. तुझ्या चेहऱ्यावरतून दृष्टीच बाजूला होत नव्हती. तुझा चेहरा पाहिला देवा. तू वनवासाला निघून गेला, पण मी 14 वर्ष झाले डोळ्यावरती पट्टी बांधली. मी असा संकल्प केला होता, ज्या डोळ्यानं देव पाहिला पुन्हा त्या डोळ्यानं दुसरं काही पाहण्याची इच्छा नाही, म्हणून आज तुझ्या साक्षीनं ह्या पट्टीचा त्याग करतो. अशी एक पट्टी रामायणात आहे, दुसरी पट्टी महाभारतात आहे. महाभारतात एका बाईनं पट्टी बांधली होती. महान पतिव्रता होती ती. तिचं नाव गांधारी, शिवभक्त होती गांधारी. पट्टी का बांधली? तिचं लग्न अशा माणसासोबत झालं, तो जन्मजात आंधळा आहे. मग त्याला लग्नाच्या बोहल्यात जेव्हा 2 लोकांनी पकडून आणला, तेव्हापासून नवरदेवाच्या सोबत ते 2 जण हेल्पर असतात. तो आंधळा होता, त्याच्यामुळे त्याला 2 जण आधार लागत होते. आता जे 2-3 फिरता नवरदेवासोबत ते फक्त क्वार्टर करता फिरतं, बाकी काही काम राहत नाही. 2-3 दिवस भागून जातं. गांधारीनं आपल्या त्या कलवऱ्यांना विचारलं, म्हणले का ग याला असा पकडून काऊन आणला? ते म्हणते आंधळे. आताची नवरी असती तर किल्ल्याहून लुटून दिला असता. काय नाव तिचं? रिया ना? मेमरी चांगली आहे माझी. लुटून दिलं. तिने पदराचा काठ फाडला, 4 बोटाची पट्टी केली, डोळ्यावर बांधली. आयुष्यभर पट्टी होती. माझा नवरा जर जग पाहत नाही तर मी जग पाहणार नाही. आयुष्यात कधीच नाही, फक्त एकदाच सोडली ती पट्टी दुर्या करता, नाही तर माझ्या आयुष्यात कधीच नाही उघडले. एकदाच काढले होते, नंतर पट्टी नाही काढली तिने. अशा महान पतिव्रता होऊन गेल्या माय. चरण सेवा, देवाच्या चरणात. देवाच्या चरणात कोण बसलंय? पटकन सांगा, आपण पुढे जाऊ. देवाच्या चरणाजवळ कोण आहे? लक्ष्मी बसलेली आहे. जो देवाचे चरण पकडतो त्याच्या घरी लक्ष्मी येते. माय तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय की नाही? देव कशावर झोपलाय? शेषनागावर. आणि देवाच्या पायाजवळ कोण बसलंय? काय करते ती? नाही, वहिनी सांगते लाडक्या. काय करते लक्ष्मी? हा फोटो पाहिला की आपल्याला काय सांगतो? जगन्माता जगतपित्याचे पाय दाबते. ज्या घरात रोज मालकाच्या पायांची सेवा होते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी काल असंच बोललो त्या मालपूरला. एक बाई म्हणे महाराज पाय बी तर चांगले पाहिजे म्हणे. आमचे पाय कुठे कुठे फिरून येतात म्हणे महाराज. बाजाराच्या दिवशी तुम्हाला काय सांगू, एकादशी होती म्हणे महाराज, पण आमचे पाय संध्याकाळ लोक ठिकाणावर. आता तर श्रावण लागतोय, त्याच्या आधीच या पायांनी कुठे कुठे जाऊन स्टॉक करून ठेवला. तुम्हाला काय उद्या सण आहे ना, तो उद्याच आहे ना ते. बरं ध्यानात आलं माझ्या. उद्या आहे ना ते, उद्या दीप अमावस्या आहे. उद्या तर लय मोठा सण आहे बेवड्यांचा. काय म्हणतात तिला? गत आहारी. ते गटारी नाही, ती गत आहारी. फार सुंदर, मराठी फार सुंदर आहे हो. अभिजात भाषेचा दर्जा 12व्या शतकात ज्ञानोबारायांनी दिला. शासनाला आता जागाली नाता दिला. आमची मराठी माय, आणि तिची आमच्यावरती कृपा आमच्या ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलेली. ऐका मायबाप, भगवान विष्णू चरणाजवळ लक्ष्मी आहे, म्हणून चरणसेवा खंडित. जगाचे पाप ताप धुण्याचं सामर्थ्य. गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पस्तरुस्तता, असं सुभाषितकार म्हणतात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, जाहलिया भेटी हरिदासांच्या. बरं, लोक गंगेमध्ये स्नान करतात कशासाठी? लोक गंगेत स्नान करतात कशासाठी?
आपल्या हातून कळत नकळत, तुम्ही मी आपण सगळे सारखे आहे, मी काही वेगळं नाही तुमच्या, आपल्या हातून कळत नकळत, नाही म्हटलं तरी कळत नकळत पाप घडतात. कळत नकळत झालेले पाप धुण्याकरता आपण गंगे स्नान करतो. बरं, लोक काशीला जातात कशासाठी? काशीचं एक महत्व आहे. काशीत जर मरण आलं तर मुक्ती मिळते म्हणून बरेच लोक काशीला जातात. कशाला? मुक्ती प्राप्त करण्यासाठी. त्या गंगे स्नान केलं की पाप जातं. ती गंगेची उत्पत्ती कुठून झाली? देवानं जेव्हा विराट रूप धारण केलं वामन अवतारामध्ये, एका पावलात मृत्यूलोक, दुसऱ्या पावलात सत्यलोक, जेव्हा भगवंताचा दुसरा पाय सत्यलोकापर्यंत गेला तेव्हा ब्रह्मदेवानं आपल्या हातातल्या कमंडलूतल्या पाण्याने भगवंताचं चरण प्रक्षालन केलं. देवाच्या पायाच्या अंगठ्यातून जी पाण्याची धार पडली तिचं नाव आहे गंगा, तिचं दुसरं नाव आहे भगवतपदी. गंगेचं दुसरं नाव काय? भगवतपदी. भगवंताच्या पायातून बाहेर पडली, त्याच्या चरणातून बाहेर पडली. मग मला सांगा, जगाचं पाप त्याच्या पायातून जन्माला आली गंगा, जर त्याच्या पायातून जन्माला आलेली गंगा त्या पापाचा नाश करते तर त्या भगवंताचे चरण किती श्रेष्ठ असतील. म्हणून सगळ्या संतांनी देवाची चरणसेवाच मागितली. चरणसेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. रहिवास मला पंढरपुरा का? ऐका पंढरीचे महिमान, रावडे तितुके प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. हा पंढरीचा महिमा आहे. जगाच्या पाठीवर असा एकमेव देव आहे मायपोट की तो अंगाला हात लावू देतो. जगात कोणताच देव अंगाला हात लावू देत नाही. देव बाप आहे की नाही आपला? बरं, एखादी बाप स्टँडर्ड कपडे घातले, लिननचं शर्ट घातलेलं आहे, लग्नाला निघालेलं आहे, अप टू डेट कपडे आहेत, सगळी इस्त्री केलेले, महागडे कपडे घातले, परफ्यूम मारलेला आहे, आणि असा बाप पांढरे शुभ्र कपडे घालून लग्नाला निघाला आणि अंगणात खेळणारं पोरगं जे मातीत माखलेलं आहे, मातीत लोळलेलं आहे, त्या पोरानं आपल्या बापाला जाताना पाहिलं, पोरगं धावतच आलं, बापानं पोरानं बापाच्या पायाला कळकळून मिठी मारली आणि पोराच्या अंगाची, हाताची, डोक्याची माती बापाच्या कपड्याला लागली. त्या बापानं त्या पोराला पायानं फेकून दिलं. एवढे चांगले कपडे, म्हणले नालायकान, माझ्या कपड्यांना घाण लावली, माझ्या पायाला येऊन बिलगला. अरे पड, मला सांगा, असा VIP बाप काय कामाचा हो जो लेकरांना जवळ येऊ देत नाही? जो बाप आपल्या लेकराला जवळ घेत नाही, लेकराला बापाच्या अंगाला हात लावू देत नाही, असा VIP बाप काय कामाचा? बाकीचे बाप VIP आहे, पण आमचा पंढरपूरचा बाप मात्र लेकुरवाडा आहे. लेकुरवाडा, लेकुरवाडा, विठू माझा लेकुरवाडा न संगे गोपाळांचा मेळा. पुढे चाले ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. वंगा वंगा कडेवरी, कडेवरी. आमच्याकडची काही मंडळी फार गोड चालला होते याला. विठू माझा लेकुरवाडा आहे. सगळे संत अंगा खांद्यावरती आहे. ज्यांनी म्हणे बा गोपाळा आणि करी भक्तांचा सोहळा. आमचा बाप असा आहे पंढरपूरचा मायबाप हो, अंगाला हात लावू देतो. पूर्वी तर त्याला आलिंगन द्यायची पद्धत, क्षम मी देईन. पण आमचे माझे गुरुमाऊली वक्ते बाबा म्हणायचे, बाबांना शंका विचारली होती एकदा चातुर्मासात असताना, की बाबा हे जे असं म्हटलं ज्ञानोबारायांनी, क्षम मी देईन पांडुरंगा, इथे तर ते पुजारी एक सेकंद बी थांबू देत नाही. आयुष्यात कधीच एवढ्या गचांड्या खाल्ल्या तसे गचांड्या धरून फेकतात ते. आणि इथे ज्ञानोबाराय म्हणतात क्षम मी देईन. म्हटलं मग ज्ञानोबाराय तेव्हा क्षम देत असतील? म्हणले नाही रे. बाबा म्हणायचे पूर्वी पांडुरंगाला अशी आलिंगन द्यायची पद्धत होती 100 वर्ष अगोदर. वारकरी यायचे, गर्दी कमी होती, देवाला अशी आलिंगन द्यायची पद्धत होती. पण एकदा एक पागल माणूस आला, घरी काही भांडणं झाले असतील, तो आला आणि त्याने देवाचे हात पकडले आणि त्याने असे जोरजोरात देवाला हलवायला सुरुवात केली. सांग माझ्याच वाट्याला हे दुःख का? तेव्हापासून ते दर्शन बंद झालं. आता असा शासनाकडे प्रस्ताव गेला यावर्षी, 32 लाख वारकरी आले यंदा पंढरपुरात. हायेस्ट आहे तो आतापर्यंतचा. कालपर्यंत सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला 11 तास लागत होते. 11 तास.
32 लाख वारकरी आले. शासनाकडे एक प्रस्ताव गेलेला आहे की एवढे त्या ठिकाणी लोक येतात, सगळ्यांना दर्शन होत नाही, तुम्ही जो कॉरिडॉर करताय तुमच्याकडे एक मागणी आहे, जे वारकरी पायावरती डोकं ठेवतात ते बंद करा आणि बालाजी सारखं दुरून त्या ठिकाणी दर्शन सुरू करा. वारकरी म्हणले सगळं करा, इथे आगाऊपणा करू नका. आम्ही त्याला पायावर डोकं ठेवल्याशिवाय आमचं मन भरत नाही, कारण तो आमचा बाप आहे. ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याची. म्हणून चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. देवाने सांगितलं नामदेवराया चला मान्य आहे, सगळं मान्य आहे, पंढरपुरा वाज, पण कोणत्या जातीत जन्माला घालेल सांगता येत नाही. नामदेवराय सांगता कोणत्याही जातीत घाल. जन्म हो का भलते याती, परी न चुको हरिभक्ती. कोणत्याही जातीत संतांची तर अशी मागणी आहे, माणूसच म्हणून जन्माला घाल. असं मी तुझं साकडे घालत नाही, मी तुला विनंती करत नाही, तुला मी असं म्हणत नाही की मला माणूस म्हणूनच जन्माला घाल, पण तुझे दारी वसे ऐसे करी. किडा बनव वैष्णवांचे न्हाणे, होईन मी किडा. कुत्रा बनव तुझे दारीचा कुत्रा, नको मोकलू दातारा. कुत्रा बनव. सकाळी श्री संत सावता महाराज धर्मदाय ट्रस्ट आळी फाटा, जिथे ज्ञानोबारांनी रेडेश्वरला समाधी दिली, त्या संस्थांचं कीर्तन सकाळी आम्ही गेलो सगळे दाजवत. फार मोठं काम चालू आहे तिथे. त्यांना म्हटलं का याचं नाव आळे का पडलं, त्यांनी मला इतकं गोड उत्तर दिलं त्या अध्यक्षांनी. तरुण मुलगा आहे अध्यक्ष. आणि मायबापा ऐका, आपण सप्ते करतो, निवृत्तीनाथांचे मुक्ताबाईचे ज्ञानोबारायांचे म्हणून घेतो. सप्तातला सगळ्यात मोठा मान हा पहारेकऱ्याचा असतो, विनेकऱ्याचा. आडेफाट्याला रेडेश्वराच्या समाधीसमोर ज्ञानोबारायांनी जी समाधी दिली, 750 वर्ष झाले अजून आड्यातला विना खाली ठेवल्या गेला नाही. 750 वर्षापासून अजून बी विण्याचा पारा खंडित झाला नाही. त्यांना म्हटलं आळं नाव का पडलं, तर त्यांनी मागचा डोंगर दाखवला. म्हणले महाराज ज्ञानोबाराय, दादा, काका आणि माझी माय मुक्ताबाई जेव्हा पैठणून आले आणि त्यांनी वरतून बघितलं तर त्यांना हा गोलाकार भाग आळ्यासारखा दिसला. आळं करतो की नाही आपण, शेतातलं आळं असेल, आमच्या खानदेशामध्ये आळं असतं, भाताचं आळं, बट्टीचं आळं किंवा चपातीचं आळं करून आम्ही चुरून खातो ना आम्ही. आता गोल आळं करतात, तो वरतून तो डोंगरावून भाग आळ्यासारखा दिसतो म्हणून त्याचं नाव आळं ठेवलेलं आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या हातानं रेडेश्वराला तिथे समाधी दिली. खरं सांगू का, मी तर एक देवाला मागणी मागतो संत सावता महाराजांना आजच्या कीर्तनातून की महाराज पुढचा जन्म मला रेड्याचा द्या, पण तो रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीतला असावा. रेडा बनव. रेडा निर्बुद्धच आहे आणि मी रेड्यासारखाच आहेत ना मायबाप.
मला सांगा, ज्ञानोबारायांची कृपा जर डोक्यावर झाली नसती तर 200 रुपयाने कोणी सिन्नर MIDCत कामाला लावलं नसतं ना मला. ही कृपाच आहे की नाही ज्ञानोबारायांची. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. काहीच नाही आमच्याकडे. फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव तोंडात आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. अजून सांगतो पुढचं. तिथून काही अंतरावरती 40 किलोमीटर घोड नदीच्या काठावरती चास नावाचं गाव आहे, मंतरच्या अलीकडे. चास. आपण एकदा कीर्तनाला गेलो पुण्यस्मरणाच्या. चास तिथे सचिन भोरे पुण्याचे उद्योगपती, त्यांच्या बंगल्यावरती होतो मी. घोड नदीच्या काठी पुन्हा ज्ञानोबारायांची रेड्याचं एक मंदिर आहे तिथे. त्यांना म्हटलं समाधी तर आड्याला दिली ज्ञानोबारायांनी रेड्याला, इथं काय? तर ते म्हणतात महाराज त्या रेड्याला समाधी देऊन 4ही भावंड इथे आले. 10 दिवस झाले होते इथे. ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ दादांनी, सोपान काका, मुक्ताबाई, 4 भावंडांनी त्या रेड्याची दशक्रिया विधी त्या चासला केली आहे. 10वं केलं 10वं. ज्ञानोबारायांनी कणकेचे रोड बनवलेत, भाताचे पिंड बनवलेत, निवृत्तीनाथ दादांनी मंत्र म्हटले आणि या भावंडांनी त्या रेड्याचं दशक्रिया विधी तिथे संपन्न केली. कधीतरी जाऊन पाहून या पुण्याला जाताना. काय भाग्यवान असेल होतो रेडा की त्याची दशक्रिया विधी ज्ञानोबारायांनी केली. आपल्या मागे आपले कोणी करतं की नाही त्याची बी गॅरंटी नाही. रेड्याची विधी ज्ञानोबारायांनी केली. काय मागणी असेल ती बघा ना. जन्म हो का भलते याती, परी न चुको हरिभक्ती. एक सांगू माय बाप, एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं की जगात खूप संत झाले, पण आडे फाट्याचे जे संत आहे ते 4 पायाचा एकमेव संत आहे. 4 पायाचा. 4 पायाचे संत आहेत ते संतच आहे ना ते, ज्यांच्या मुखातून ऋग्वेद बोलवल्या गेले. 4 पायाचा एकमेव पशु संत म्हणजे रेडेश्वर. आडेफाट्याला असणारं ते स्थान आहे माय बापो. जन्म हो का भलते याती. प्रल्हाद कोणत्या वंशात जन्माला आले? राक्षस. हे नळ नीळ जामवंत हनुमंत वानर. शबरीमाता जातीनं कोण होते? कोण होते? बेलीन होती पण माळकरी होते. शबरीमाता बिलीन होती पण भगवंताचं आयुष्यभर वाट पाहिली. रस्ता देखत शबरी के उमर गई सारी, कब दर्शन दोगे राम, कब दर्शन दोगे राम परम हितकारी. रस्ता देखत शबरी के उमर गई सारी, रस्ता देखत शबरी के उमर गई सारी. जन्म हो का भलते याती, परी न चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. विठोबा रखुमाई.
कळस झाला कळस. हेचे देवापै मागत चरण सेवा खंडित वासुदेव पंडित सदा संघारित संजम जन्म गोबल तयारी परिणाम जो करे होते वासुदेव पंडित सदा संघारिता समजा. ठळक बातम्या संपल्या. वेळ संपली. नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती. नामा म्हणे कमळापती. मग का देवाला आधी त्या ठिकाणी कोणत्याच नावाने संबोधलं नाही. आधी देव म्हटलं फक्त हेची देवापै आणि शेवटच्या चरणात कमळापती म्हटलं. कमळापती का म्हटलं? कमळा हे नाव कोणाचं? माता लक्ष्मीचं. माता लक्ष्मीचं नाव कमळा आहे. कमळापती म्हणजे भगवान परमात्मा. देवाला लक्ष्मीपती, लक्ष्मीदास आणि लक्ष्मीकांत, लक्ष्मीपुत्र असे 4 प्रकार पडतात. जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला म्हणतात लक्ष्मीपुत्र. लक्ष्मीदास जो आयुष्यभर लक्ष्मीच्या मागे धावतो. कथा नाही, कीर्तन नाही, भागवत नाही, वारी नाही, दादाची त्र्यंबकची वारी नाही, पंढरपूरची वारी नाही, अन्नदान नाही, एकादशी नाही, हाय पैसा हाय पैसा हाय पैसा, मेल्यावर बी खाय पैसा, असे जे आहेत. लक्ष्मीदास जो आयुष्यभर लक्ष्मीच्या मागे धावतो. आणि लक्ष्मीकांत बेरडे नाही, कांत म्हणजे मालक. लक्ष्मीकांत फक्त परमात्मा आहे बापा हो. तोच लक्ष्मीकांत आणि तोच कमळापती. काय असतं? बापाकडे मागताना थोडा संकोच वाटतो, पण आईकडे लेकरू निर्धास्त होऊन मागणी मागू शकतं. म्हणून आई कमलेचं म्हणजेच माता लक्ष्मीचं नामदेवरायांनी जाणून बुजून उल्लेख केला की नामा म्हणे कमळापती आणि हेची द्यावी पुढत पुढती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली उठू नका उठू नका. राज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. उठू नका, जागर आहे आज, उठू नका. उठलं की लोक म्हणतात गेला हो तो, उठून गेला बा असं म्हणतात लोक असं. आणि आता जर कोणी उठले, मी काय करेल परक्या गावचा माणूस. उठू नका. उद्याच्या काही सूचना असतील. उद्या महत्वाचा दिवस तुमचा. आज स्लीप भरली, उद्या पगार भेटेल ना. नेमका पगाराच्या दिवशी तुम्ही त्या सूचना ऐकत नाही. ऐका. अत्यंत सुंदर 29 वर्षापासून हे नियोजन आहेत. तरुणांचा खास करून सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे. सगळी जीवाभावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सप्ताहाचं वैभव म्हणजे आमच्या आप्पा ऋषिकेश महाराज, ओंकार महाराज आहे. सप्ताहात कीर्तनकार किती मोठे याच्यावरतून सप्ताहाची उंची ठरत नाही. सप्ताहात गुणीजन किती मोठे याच्यावर सप्ताहाची उंची ठरत असते. आणि आमच्या आप्पांचं ऋषिकेशमा विशेष प्रेम आहे. आमच्या आप्पा सहकुटुंब सहपरिवार आहे. आज आमचा सिद्धूंनी सगळे कुटुंबीय ही सगळी ही तर वारकरी संप्रदायातलं हे नवीन त्या ठिकाणी मायबाबू 5G नेटवर्क आहे. 5G या वयात ही मंडळींनी एवढी मोठी क्रांती केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. बाकीचे धर्मीय लोक आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या वारकरी संप्रदायाला असंच त्या ठिकाणी भरभराटी प्राप्त व्हावी यासाठी अशा लेकरांच्या वारकरी शिक्षण संस्थांची फार गरज आहे. तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी त्यांना पाठबळ देणं, सांभाळणं, हवं काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी चौकशी करणं आपलीच प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या कीर्तनाचे जे यजमान त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या तरुण माझ्या भावांना की अशाच पद्धतीनं आपण परमार्थामध्ये भाग घेत राहावा. तुमचा आदर्श घेऊन गावातल्या बाकीच्या तरुणांनी अशाच पद्धतीने सहभागी व्हावं असे हे आमचे शिवराज भाऊ. मी गेल्या 5, 7, 8 वर्षापासून पाहतोय. परिसरात कुठेही कीर्तन असला तरी त्या ठिकाणी ते अजिबात टाळत नाही. जी या वयात परमार्थ हा तरुणपणात करायचा असतो मायबापू. हो पाहू जवळ हे सगळं सिद्ध आहे. माझी कथा होती आता त्या बुलढाण्याला, तर त्या मॉनिटरला 6 बहिरे कान लावून बसले होते. 6 बहिरे. मी त्यांना म्हटलं बाबा थोडं मागे सारखानं. म्हणे कावळं लोटले म्हणे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुक जव असे काळदुरी ठेवा. म्हणून आजचे जे कीर्तनाचे यजमान आहे यात माझ्या सगळ्या तरुण बांधवांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. ही खूप मोठी गोष्ट आहे ना मायबाप की या वयात तुम्हाला त्या ठिकाणी परमार्थ करावासा वाटतो
याच्यासाठी वाडवडिलांची पुण्यहीच असावी लागते. सावता महाराजांची कृपा आहे, ती देवाची कृपा आहे, ती अशीच तुमच्यावरती राहो अशी या ठिकाणी मागणी मागतो. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबा यांच्या चरणी, माझे माय मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय बोलिले कोरे वेडी वा कोडे उतरे नाही कारिला अधिकार म्या तुला तुका म्हणे